नमस्कार मित्रांनो, सर्वात मोठी अपडेट मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत उच्च माध्यमिक परीक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आता या योजनेमध्ये शिष्यवृत्ती योजनेविषयी सुधारणा करण्यात आलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत 7 मे 2026 रोजी GR जाहीर करण्यात आलेला आहे। याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया। महाराष्ट्र शासनाचा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती निर्णय काय आहे याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया। जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी दिव्यांग विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शिष्यवृत्तीसाठी रकमेत मोठी वाढ केलेली आहे। काय आहे हा नवीन निर्णय, आपण याविषयी जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपण बघूया की या योजनेचा लाभ कोणाला होऊ शकतो, कुठल्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया। तर इयत्ता 10वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व 21 प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे। आपण जाणून घेऊया यामध्ये उत्पन्नाची अट असणार आहे का, आणि असेल तर ती किती असेल याविषयी आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, सर्वात मोठी बातमी म्हणजे या शिष्यवृत्तीसाठी आता कोणत्याही उत्पन्नाची मर्यादा नाही। तर आतापर्यंत आपण जी शिष्यवृत्ती घेत होतो त्यासाठी उत्पन्नाची अट असत असे, ती म्हणजे 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत होती। पण मात्र या योजनेमध्ये आता उत्पन्नाची अट नाही। आता तुमच्या समोर एक स्क्रीनवर एक तक्ता येणार आहे, त्याविषयी आपण जाणून घेऊया। त्यामध्ये मिळणारी दरमहा रकमेविषयी माहिती दिलेली आहे। तर तक्त्यामध्ये सर्वप्रथम दिलेला आहे प्रोफेशनल कोर्स म्हणजेच मेडिकल किंवा इंजिनिअरिंग तुम्ही करत असाल तर निवासी विद्यार्थ्यांसाठी 1500 रुपयांची शिष्यवृत्ती आणि अनिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे 900 रुपयांची शिष्यवृत्ती। नंबर 2 आणि 3 मध्ये दिलेला आहे ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा तुम्ही करत असाल तर निवासी विद्यार्थ्यांना 1200 रुपयांची शिष्यवृत्ती आणि अनिवासी विद्यार्थ्यांना 800 रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे। नंतर आहे ITI किंवा इतर सर्टिफिकेटसाठी तुम्ही जर कोर्स करत असाल तर निवासी विद्यार्थ्यांना 1100 रुपयांची शिष्यवृत्ती आणि अनिवासी विद्यार्थ्यांना 800 रुपयांची शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहे। तर आपल्या समोर स्क्रीनवर एक तक्ता आलेला आहे, त्याच्यात संपूर्ण माहिती दिलेली आहे, ती आपण बघू शकता। तर आता आपण जाणून घेऊया इतर फायदे कुठली आहे। तर मित्रांनो, अंध विद्यार्थ्यांसाठी वाचक भत्ता, शैक्षणिक सहल खर्च आणि प्रकल्प छपाईसाठी देखील अतिरिक्त आर्थिक मदत मिळणार आहे। तर आता आपण जाणून घेऊया शिष्यवृत्तीसाठी कोणत्या पात्र आणि अटी आवश्यक आहे। तर विद्यार्थ्यांकडे UDID कार्ड असणे अनिवार्य आहे। 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणे अनिवार्य आहे। आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे। 75% पेक्षा उपस्थिती अनिवार्य आहे। अर्ज DPT पोर्टलद्वारे करायचा आहे। ही माहिती जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून पैशाअभावी कोणाचेही शिक्षण थांबणार नाही। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या शासकीय योजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। अधिक माहिती हवी असल्यास आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर केलेली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।